नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. आणि पुन्हा जी बातमी आहे ती लाडक्या बहिणींसाठीच आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. काय आहे आपण जाणून घेऊया. तर महसूल वाढीसाठी सरकारसमोर नवा प्रस्ताव आणि लाडक्या बहिणींना होणार ताप. म्हणजे काय, आता सरकारचं नवीन आणखी काय अपडेट आहे, लाडक्या बहिणींना ताप का होणार आहे, तर हे आपण जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट काय आहे ते समजून जाईल. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी वित्त व नियोजनासह राज्य उत्पादन शुल्क खात्याची सूत्रे हाती घेतली आणि त्यावेळी अधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करत प्रस्ताव सादर केल्याची माहिती समोर आलेली आहे. तर ती काय माहिती आहे आपण पाहूया. तर राज्यात महायुती सरकारचं खाते वाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे. तर महायुती सरकारच्या आगामी धोरण निर्णयाबाबत मंत्र्यांनी आता आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी या राज्य उत्पादन शुल्क खात्याची सूत्रे हाती घेतली आणि त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यावर चर्चा करत जो सादर केला तो आता अधिकाऱ्यांच्या या प्रस्तावामुळे लाडक्या बहिणींना ताप वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजे काय, आता नेमकं काय प्रस्ताव मांडला हे आपण जाणून पाहूया. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूत्रे हाती घेताच शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त, नियोजन आणि उत्पादन शुल्क विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. तर त्यामध्ये कर संकलन आणि महसूल वाढीच्या प्रक्रियेत जी आहे ती सूत्रता आणि सुधारणा आणत रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याचे जे आहे ते निर्देश आज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतले आहेत. तर म्हणजे त्यांनी काय केलं आहे, तर त्यांच्यासमोर जो प्रस्ताव मांडला त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना. तर अधिकाऱ्यांची पारदर्शक कारभार करावा, कर चोरी, कर गळती रोखण्याच्या कर्तव्यात जे आहे ते हयगत खपवून घेतली जाणार नाही असाही त्यांनी इशारा दिला आहे. म्हणजे जे तुम्ही योजना सुरू करत आहात तर त्याच्यामध्ये तुम्ही काही हे करू नका असं त्यांनी सांगितलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अधिकाऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी काही प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर राज्यात लाडकी बहीण योजनेसह विविध योजना सुरू आहेत. तर या योजनेच्या आर्थिक तरतुदीमुळे तिजोरीवर मोठा भार येत आहे. त्यामुळे आता सरकारने महसूल वाढीसाठी महाविक्रीसाठी नवीन परवाने सुरू करावे असा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजे जे आता लाडकी बहीण योजना, PM किसान योजना किंवा विमा सखी योजना, ज्या वेगवेगळ्या योजना काढत आहे सरकार, त्याच्यामुळे काय होते की जी सरकारची तिजोरी आहे त्याच्यावर मोठा भार पडतोय. म्हणजे आर्थिक तिजोरी आहे त्याच्यावर मोठा भार पडत आहे. त्यामुळे लोकांना प्रश्न पडला आहे. तर त्याच्यामध्ये असंही म्हटलं आहे त्या प्रस्तावामध्ये की बियर शॉपमध्ये वाईन मद्य विक्रीला परवानगी द्यावी असा प्रस्तावही सादर करण्यात आल्याची माहिती आहे. आणि लाडकी बहीण आणि इतर योजनांमुळे राज्यांच्या आर्थिक तूट 2 लाख कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून आता तूट कमी करण्यासाठी विविध उपाय आखण्यात सुरुवात झालेली आहे. तर मद्य विक्रीच्या दुकानात वाढ झाल्यास तळीरामांना याचा फायदा होईल, पण त्यांच्या व्यसनाने घरातील महिलांना त्रास सहन करावा लागणार आहेत. मग हे खूप कसं आहे ते सरकारने सांगितलेलं आहे. असं या प्रस्तावामध्ये त्यांनी असं मांडलं आहे की तुम्ही जे आहे दारू विक्रेते वगैरे जे असे मद्य विक्रीच्या, तर त्याच्यामध्ये वाढ करावा असं, म्हणजे याचा फायदा होईल असं म्हटलंय. पण त्यांच्या फायदा होण्याच्या नादात जर लाडक्या बहिणी ज्या आहेत, महिला आहेत, घरातील महिलांना त्रास सहन करावा लागणार आहे, तर हा ताप होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे असं सरकारने निर्णय घेऊ नये असंही त्यांची महिलांची इच्छा आहे की असं सरकारने काही करू नये. कारण इकडनं 1500 रुपये भेटत आहेत, पण जर तुम्ही दारूचे हे वाढवलं तर महिलांनाही गरीब महिलांनाच याचा त्रास होणार आहे. त्याच्यामुळे सरकारने याच्याबद्दल विचार करावा असं लाडक्या बहिणींनी सांगितलं आहे. तर बघू आता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते बाकीचे जण आहेत ते काय निर्णय घेतील याच्यावर सगळ्यांचा लक्ष आहे की निर्णय नेमका काय होणार आहे आता. आणि तिजोरीवर जो भार आहे तो कमी कसा करायचा यावरही परत एकदा बैठक होणार आहे असंही ते चर्चा आहेत. तर पाहूया आपण मुख्यमंत्री काय अपडेट देतात याच्यावर, आणि महिलांना खरंच ताप होणार आहे की काय दुसरं अजून निर्णय घेणार आहेत हेही जाणून घेण्यामध्ये महत्त्वाची बातमी आहे, ही महत्त्वाचं ठरणार आहे. तर सरकार आणखी याच्यावर आता अपडेट देईल. आता मुख्यमंत्र्याचं याच्यावर काय रिॲक्शन असेल हेही पाहण्यासाठी सगळे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या उत्सुक आहेत. तर काय जो निर्णय असेल ते लाडक्या बहिणी योजनेबाबत किंवा बहिणींचे जे विक्रीसाठी, तर ते सरकार नक्की सांगेल. तर त्याबाबत जे आहे ते अपडेट मी तुम्हाला नक्की देईल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.